अच्छा जानेवारीचं देगलूर तहसील कार्यालयाकडून जानेवारी घेतली जाते ती जानेवारी अत्यंत चुकीच्या पद्धती आहे असं आम्हाला वाटते। कारण जर हानेगावला पाऊस पडलं आणि इकडे आतापूरला पाऊस नाही, आतापूरला पाऊस आहे तर हानेगावला पाऊस नाही, पण हानेगावला पाऊस पडल्यानंतर हानेगावची जानेवारी वेगळी यायला पाहिजे आणि चेलपूरची जानेवारी वेगळी यायला पाहिजे। पण प्रशासन काय करते, संपूर्ण तालुक्यातली एकच जानेवारी घेत आहे, त्यामुळे ही जानेवारीची पद्धत चुकीची आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। ही आमच्या भीमशक्तीची भावना आहे। म्हणून शासनाने प्रशासनाने आपण म्हणजे या जे काय आपले ग्रामसेवक आहेत, तलाठी आहेत, त्यांना आपण सांगावं की बाबा ही जानेवारी प्रत्येक गावची जानेवारी निघाली पाहिजे सर, तरच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल। कारण शेवाळाला जर पाऊस पडला तर हानेगावला पाऊस नाही, मग हानेगावची जानेवारी वेगळी निघायला पाहिजे आणि शेवाळची जानेवारी वेगळी निघायला पाहिजे। या भावनेतूनच आमची पहिली ही मागणी आणि रास्त मागणी आहे। तसंच शेतीवर काम करणाऱ्या शेतमजुराला दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळालं पाहिजे, ही एक आमची दुसरी मागणी आहे। तसेच लेंडी धरणाचं काम जेवढ्या प्रगतीने व्हायला पाहिजे ते काम होत नाही। याच्या अगोदर आम्ही वझर ते देगलूर हा पायी प्रवास म्हणजे पायी मोर्चा आम्ही काढला होता, तरी पण प्रशासनाने त्याकडे गांभीर्य दिलं नाही। अजून त्याच्याकडे आपण जास्तीत जास्त लक्ष घालावं ही आमची मागणी आहे। तसेच महात्मा फुले विकास महामंडळ आणि अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ याचे जे कर्ज प्रकरण आहे ते कर्ज प्रकरण तात्काळ म्हणजे माफ करण्यात यावं आणि देगलूर शहरामध्ये जे काही अवैध धंदे चालू आहेत ते सुद्धा बंद करण्यात यावे। आणि देगलूर तालुक्याची जमीन इतकी चांगली आहे काही भागामध्ये आणि काही भागामध्ये म्हणजे चुनखडीचा प्रकार आहे, त्यामुळे माती परीक्षण केंद्र या देगलूर तालुक्यात माती परीक्षण केंद्र उभा करण्यात यावं, ही शेतकऱ्यांसाठी हिताची आहे, ही आमची रास्त मागणी आहे। अशी विविध मागण्या घेऊन आम्ही उद्या दिनांक 11/8/2025 रोजी आमचं निदर्शने आहेत। हे निदर्शने म्हणजे सनदशीर मार्गाचे आहेत आणि शासनाला आमच्या या मोर्चाचे संदर्भात आपण आपल्या मार्फत कळवावं आणि आमच्या मागण्या रास्त आहेत। तसंच दुसरी 2 महत्त्वाच्या मागण्या आहेत। आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही संतांची भूमी म्हणतो, महामानवांची भूमी म्हणतो, पण दलितावर अत्याचार होतात। आज कोथरूडसारखा प्रश्न एका महिलेवर पोलीस स्टेशनमध्येच पोलीस नराधमाकडून तिच्यावर अत्याचार करण्यात आला, त्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं ही आमची मागणी आहे। तसेच आमचे संभाजी ब्रिगेडचे आमचे नेते आपल्या आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर काही हरामखोर जातीवाद्यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला, त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात येईल। अशा विविध मागण्याच्या संदर्भात भीमशक्ती सामाजिक संघटनेचा निदर्शनाचा कार्यक्रम आहे। आपल्याला आम्ही संघटनेच्या वतीने नम्र विनंती करतो की आमच्या भावना आपण शासनाला कळवाव्यात, ही आपल्या संदर्भात आम्ही या ठिकाणी आपली भेट घेत आहोत।